नमस्कार, हाय, हॅलो, वेलकम टू आस्क इन डिटेल और फेमस यूट्यूब चॅनल इन रिचिंग नॉलेज. आजच्या व्हिडिओचा खूप मोठं महत्व आहे महाराष्ट्रातील मराठवाडा प्रांताच्या मराठवाडा भागाच्या विभागाच्या दृष्टिकोनातून. थंबनेल आपण बघत आहातच. मराठवाड्याचा कायापालट करणारा हा केंद्र सरकारचा आपण म्हणू शकतो अतिशय मोठा प्रोजेक्ट आहे. तो पास झाला याच फेब्रुवारी महिन्यामध्ये. अतिशय मोठी न्यूज आलेली आहे आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे हा प्रोजेक्ट महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ या क्षेत्री होणार आहे. आणि औंढा नागनाथ हे जगप्रसिद्ध नाव आहे. महादेवाचं 8वं ज्योतिर्लिंगाचं हे ठिकाण आहे. याबद्दल मी सर्व डिटेल्स आपल्या समोर ठेवत आहे. सगळ्यात पहिल्यांदा इथे बघा न्यूज आपल्या समोर आहे. या लॅबचं नाव आहे लिगो लॅब. काही जण बऱ्याच वर्षांपासून हे नाव ऐकत आहेत आणि ही लॅब औंढा नागनाथ हिंगोली जिल्हा मराठवाडा महाराष्ट्रामध्ये होणार आहे. सर्व ऐकलेलं आहे सर्वांनी. याबद्दल न्यूज येत असतात, पण आता प्रश्न इथे महत्वाचा दिसतोय स्क्रीनवर. वर्क स्टार्ट झालंय का का या वर्क बद्दल, या प्रोग्रेस बद्दल, या डेव्हलपमेंट बद्दल, या इन्फ्रास्ट्रक्चर कन्स्ट्रक्शन बद्दल काय न्यूज आहे तर चला लगेच तुमच्या समोर ठेवूयात. आता ही जी कन्स्ट्रक्शन होणार आहे या लॅबचं नाव आहे लिगो लॅब. आणि ह्या कन्स्ट्रक्शनचा कॉन्ट्रॅक्ट निघालेला आहे. आणि कॉन्ट्रॅक्ट कोणी जिंकलंय तर नीट बघा. इंडिया टुडे, भारतातलं एक मोठं नाव आहे, न्यूज एजन्सी आहे. 24 फेब्रुवारीची ही बातमी आहे. ह्या कंपनीचं नाव आहे लार्सन अँड टुब्रो. लार्सन अँड टुब्रो ह्या कंपनीने, म्हणजेच आपण L&T या नावाने ओळखतो, या कंपनीने हा कॉन्ट्रॅक्ट हातात घेतलेला आहे. आणि हे नाव L&T हे नाव खूप मोठं आहे कन्स्ट्रक्शन आणि इंजिनिअरिंग मध्ये. एक मोठी लॅब, एक जायंट प्रोजेक्ट आपण म्हणू शकतो, मेगा सायन्स प्रोजेक्ट म्हणू शकतो. हा प्रोजेक्ट बांधण्याचं काम L&T या कंपनीने हातात घेतलेलं आहे. आणि इथे बघू शकता ही ऑर्डर कोणी दिलेली आहे तर डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी, DAE, केंद्र सरकारने ही ऑर्डर दिलेली आहे. आणि ही साईट कुठे नीट बघा. औंढा नागनाथ, 8वं ज्योतिर्लिंगाचं ठिकाण, तालुका बने, मराठवाडा रिजन, महाराष्ट्र, हिंगोली डिस्ट्रिक्ट. आणि हे कन्स्ट्रक्शन पुढच्या 48 महिन्यांमध्ये कंप्लीट होणं अपेक्षित आहे. चला तर याबद्दल अजून डिटेल देऊयात. जानेवारी महिन्यामध्ये या साईटला आंतरराष्ट्रीय दर्जाचे जे सायंटिस्ट आहेत आपण म्हणू शकतो, प्रोफेसर जॉन गार्सिया बेलिडो, माझ्या प्रोनाउन्सिएशन मध्ये चूक होऊ शकते, हे युनिव्हर्सिटी ऑटोनॉमो डी माद्रिद ह्या विद्यापीठाचे आहेत. आणि भारतातील प्रसिद्ध रमन रिसर्च इन्स्टिट्यूट बँगलोरचे प्रोफेसर तरुण सौरादीप यांनी सुद्धा या साईटला, दोघांनी मिळून या साईटला, आपल्या औंढा नागनाथ या साईटला व्हिजिट दिलेली आहे. आणि हा प्रोजेक्ट US इंडिया सायंटिफिक कोलॅबरेशन साठी प्रसिद्ध असेल, कारण इथे खूप मोठं काम होणार आहे. कारण ही जी लिगो लॅब आहे ही भारतातली जरी पहिली असली तर याआधी 2 अमेरिकेत आहेत आणि तिसरी कुठे होत असेल जगामध्ये तर ती मराठवाड्यातील औंढा नागनाथ या ठिकाणी होत आहे, हिंगोली जिल्ह्यातील. सर्वांना माहिती आहे मराठवाडा ह्या विभागाकडे बरंच दुर्लक्ष झालेलं आहे. मागासलेला भाग म्हणून बरेच जण ओळखतात, कारण परिस्थिती सुद्धा तशी होते. पाण्याचा प्रॉब्लेम होतो इथे. त्यानंतर बरेचसे डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट्स इथे कधी झालेले नाहीयेत. पण आता मात्र चौफेर पद्धतीने मराठवाड्याचा विकास हाती घेतला गेलेला आहे. आणि इथे बघा ह्या साईटला कोण कोण कंबाईनली डेव्हलप करते. L&T तर पहिल्यांदा आहेच आहे. त्यानंतर HCI म्हणजे हेवी सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चर, त्यानंतर हेवी इंजिनिअरिंग HE विल जॉईंटली एक्झिक्यूट द प्रोजेक्ट. ह्या सोबत अजून एक इन्स्टिट्यूट आहे जे की मी तुम्हाला इथे लगेच दाखवणार आहे. सर्वात पहिल्यांदा आपण हे समजून घेणं आवश्यक आहे की लिगो लॅब करणार काय आहे. तर लिगोचं लॉंग फॉर्म समजून घ्या. लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी ही एक सायंटिफिक लॅब आहे जी की डिटेक्ट ग्रॅव्हिटेशनल वेव्ह, म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जमिनीच्या खालील जे काही स्तर असतात त्यातला जो काही फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, चुंबकीय तत्व, यांचा अभ्यास करणारी ही लॅब असेल. आणि ह्या लॅबमध्ये मल्टी किलोमीटर लॉंग टनल्स म्हणतायत, तर याचं स्पष्ट अंतर दिलेलं आहे. 8 किलोमीटरच्या
अल्ट्रा हाय व्हॅक्यूम ट्यूब्स म्हणजे टनल्स, 2 टनल्स तिथे बांधली जाणार आहेत औंढा नागनाथ साईटवर. अजून महत्वाच्या आणि एक्साइटिंग बातम्या ह्याच व्हिडिओमध्ये इथे बघू शकता आपण, की ह्या सोबत इथे कोण कोण काय काय आता हे प्रोजेक्ट मध्ये काय करणार आहेत तर इथे सर्व डिटेल दिली आहेत. मेकॅनिकल काम त्यांच्याकडे आहे, इलेक्ट्रिकल आहे, HVAC आहे, फायर प्रोटेक्शन आहे, व्हॅक्यूम कंट्रोल आहे, मॉनिटरिंग सिस्टीम सर्व इथे केलं जाईल. आता यामध्ये अजून 2 नावं महत्वाची आपल्या समोर. ह्या लिगो लॅबच्या कन्स्ट्रक्शन मध्ये किंवा डेव्हलपमेंट मध्ये किंवा यामध्ये सहभाग अजून कोणाकोणाचा आहे तर 3 नाव आहेत. सॉरी, कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे कॅलटेक, त्यानंतर जगप्रसिद्ध नाव मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी MIT, आणि अजून एक भारतातील प्रसिद्ध नाव ते म्हणजे राजा रामन्ना सेंटर फॉर ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी RR-CAT, आणि एक नाव महत्वाचं इन्स्टिट्यूट फॉर प्लाझ्मा रिसर्च IPR. हे सर्व की पार्टनर्स असतील, या प्रोजेक्टला डेव्हलप करतील. आणि नीट ही लास्ट लाईन बघा, लिगो इंडिया प्रोजेक्ट इज कन्सिडर्ड वन ऑफ द कंट्रीज फ्लॅगशिप मेगा सायन्स इनिशिएटिव्ह. फ्लॅगशिप या शब्दाचा अर्थ तुम्हाला समजतोय, प्रीमियम, अतिशय हाय लेवलचा प्रोजेक्ट असेल हा. फ्लॅगशिप म्हणजे अतिशय जायंट आणि अतिशय महत्वाचा असा हा प्रोजेक्ट असणार आहे. आणि हे सुरू झालेलं आहे, आता कन्स्ट्रक्शन लवकरच सुरू होतंय. आणि नीट बघून घ्या, हा आहे महाराष्ट्राचा लॅब, महाराष्ट्राचा मॅप, आणि यामध्ये हे दिसतंय मराठवाडाचं, हा मराठवाडा भाग आहे, आणि यामध्ये हिंगोली जिल्हा, आणि त्यामध्ये औंढा नागनाथ. तुम्हाला लगेच मी घेऊन जातोय अजून एक्झॅक्ट न्यूज, एक्झॅक्ट डिटेल्स, म्हणजे हा किती हजार कोटींचा प्रोजेक्ट आहे वगैरे वगैरे. चला तर बघूयात माहिती. सरळ सरळ तुम्ही वेब ब्राउझरवर जाऊ शकता, गुगलवर जाऊ शकता, आणि इथे समोर तुमच्या डिटेल्स आहे. डायरेक्ट टाका, इथे सर्च करा न्यूज अबाउट लिगो लॅब इंडिया. तुम्हाला सर्व न्यूज तुमच्या समोर दिसतील, इथे बघू शकता. इंडिया टुडे, कन्स्ट्रक्शन वर्ल्ड, PSU कनेक्ट, कन्स्ट्रक्शन वर्ल्ड, सर्व न्यूज 1-2 दिवसातल्या ह्या सर्व बातम्या आहेत, कारण कामच तसं आहे आणि प्रोजेक्ट खूप मोठा आहे. 24 फेब्रुवारीला L&T या कंपनीने ह्या प्रोजेक्टला हातात घेतलेला आहे, आणि हा प्रोजेक्ट इथे तयार करण्यात येणार आहे. पुढच्या 48 महिन्यांमध्ये हा प्रोजेक्ट पूर्ण करणं अपेक्षित आहे. 2030 पर्यंतची डेडलाईन दिलेली आहे. इथे बघू शकता कन्स्ट्रक्शन डिटेल्स काय काय आहेत, काय काय कंपनी इथे बांधणार आहे, सर्व आपल्या समोर माहिती आहे. 2030 पर्यंतची टाइमलाईन आहे. आणि L&T ही कंपनी जगप्रसिद्ध आहे त्यांच्या दिलेल्या वेळेत काम करण्यासाठी. आता सर्वात महत्वाचा डायरेक्ट पुरावा दाखवतोय. L&T कंपनीच्या वेबसाईटवरच तुम्ही डायरेक्ट जायचे आणि तिथे बघायची माहिती की या प्रोजेक्ट बद्दलची. इथे बघू शकता लार्सन अँड टुब्रो या कंपनीच्या वेबसाईटवर मी आलेलो आहे. बऱ्याच वेळेला लार्सन अँड टुब्रोचं माझ्याकडून टर्बो असा उच्चार होतो चुकून, तर सांभाळून घ्या कृपया. लार्सन अँड टुब्रो ह्या कंपनीच्या वेबसाईटवर जर तुम्ही गेलात, इथे स्पष्ट न्यूज आहे. आम्ही म्हणजे त्यांनी जिंकलेला आहे विन्स सिग्निफिकंट ऑर्डर फॉर लिगो इंडिया ऑब्झर्वेटरी. बातमी 24 फेब्रुवारीची बघू शकता. ऑर्डर पूर्ण डिटेल PDF लगेच दाखवतोय तुम्हाला. ही सर्व डिटेल जी आत्ताच तुम्हाला मी सांगितली आहे आणि PDF दाखवतोय. इथे बघू शकता प्रेस रिलीज आहे लार्सन अँड टुब्रो कंपनीचे, आणि ह्या प्रेस रिलीज म्हणजे सर्वांसाठी ओपन आहे. सर्वजण बघू शकतात आणि वाचू शकतात आणि सर्वांना दाखवू देखील शकतात. 24 फेब्रुवारीची ही न्यूज आहे. औंढा नागनाथ मध्ये लगेच ह्या लॅबचं काम सुरुवात होणार आहे. मेगा सायन्स प्रोजेक्ट आहे, भारतातील अतिशय मोठा प्रीमियम प्रोजेक्ट असणार आहे हा. जसं एखाद्या आण्विक केंद्राप्रमाणे होमी भाभा सेंटर वगैरे अशा पद्धतीमध्ये याची गणना होऊ शकते, किंवा जसं आपलं श्रीहरिकोटाचं जे सेंटर आहे इस्रोचं, त्या पद्धतीचे त्या तुलनेमध्ये या प्रोजेक्टची तुलना होते. आणि हा प्रोजेक्ट कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे तर इथे खाली कृपया बघा, हेडिंग काय होतं वर, सिग्निफिकंट दिसते तुम्हाला. हे सिग्निफिकंट नाव दिलंय. तर सिग्निफिकंट म्हणजे काय हे त्या L&Tच्या लोकांनी सांगितले. नीट बघा, सिग्निफिकंट कॅटेगरी म्हणजे क्लासिफिकेशन. अंदाजे हा प्रोजेक्ट 1000 करोड ते 2500 कोटींचा हा पूर्ण कन्स्ट्रक्शन कॉस्ट असेल या प्रोजेक्टचा. तर अतिशय मोठी बातमी आहे आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने, आपल्या भारताच्या दृष्टीने, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मराठवाडा या विभागाच्या दृष्टीने. कारण आता कुठे विकासाच्या दृष्टीने हा भाग पुढे येत आहे. आणि त्यातल्या त्यात हिंगोली जिल्हा जो की अतिशय मागे पडला होता. बरीच कारणं असतील त्यासाठी, लोकांची संवेदनशीलता असेल, राजकीय संवेदनशीलता असेल, या बऱ्याच कमी पडलेल्या गोष्टी असतील. पण आता ह्या सर्व बॅकलॉगची भरपाई होताना दिसत आहे आपल्याला. तर खूप छान बातमी आहे. याबद्दल काही प्रश्न असल्यास आपण कमेंट करू शकता. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट,
व्हिडिओ आवडला असल्यास कृपा करा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि थँक्स फॉर वॉचिंग. बाय फॉर नाव.